श्री विठ्ठल नरमध्ये हर मंडळी. आणि चला मंडळी, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आजचा आपला 69वा दिवस, म्हणजे 69 डे. आपण 69 69 दिवस. आजचे 69व्या दिवसाची पहाट झालेली आहे. सुप्रभात. पुन्हा सर्वांना एकदा. खूप सुंदर हा आपला सीताकुंज आश्रम, अगदी सुंदर. इथं आज आम्ही जरा उशिराच निघालो, कारण की आज आपलं काल आम्हाला इथून मार्केट जवळ नव्हतं, म्हणून काल आपल्याला मार्केट करता आलं नाही, खाण्यापिण्याच्या गोष्टी घेता आल्या नाही, म्हणून आज आम्ही लेट निघालो. कारण की आज ती लेट निघण्याचं हेच कारण आहे का मार्केट करूनच जायचं आहे आपल्याला, कारण खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्याला घेऊन जायचंच आहे. खाने पीने का चीज आपण को लेके ही जाना है, जो भी है पहुंच जाएंगे ना. तर चला अशासाठी. आणि खूप सुंदर इथं फुलं उमळलेली आहेत, गुलाबाची, जास्वंदीची. आणि आपल्या गोमैयाला पण बाय करूया, पछड्याला. तो फोटो बहुत भारी निकाला. फोटो थोड़ा मतलब वीडियो देखो आने लगा. देखो आने लगा मेरे पास. चला बाय बाय बाय. चलो गुड बाय. नर्मदे हर. श्री कालीधाम. काल आपण इथे येणार होतो, आलेलो, पण काल बंद होतं मंदिर. म्हटलं आज येऊया आणि इथून आपली सुप्रभात करूयात. आपण आलेलो आहोत कालीधाम. चला मातेचं दर्शन घेऊ, मग निघू. चला वाघाच्या जबड्यातून शिरू आतमध्ये. हा 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 शिरलेलो आहोत. चला नर्मदे हर. देख चलो. सुंदर छवि है ना, मजा. अतिशय सुंदर. खूप सुंदर, खूप सुंदर. बहुत अच्छा है, एक नंबर मूर्ति. नर्मदे हर. चला मंडळी, तर मस्त आपला प्रवास सुरुवात झालेला आहे. आणि आज जायचं आपल्याला मंडळात जंगलामध्ये. वा, आज आपला आनंद द्विगुणित झालेला आहे. तर विशेषतः असं आहे का आजपासून जो आपण प्रवास करणार आहोत, म्हणजे जो प्रवास चालू आहे, आता डोक्यात एकच आहे, आता अमरकंटक आला, आता अमरकंटक आला. अमरकंटक आला म्हणजे आनंद असतो. म्हणजे लगभग आपली परिक्रमा समजा 70% आपली परिक्रमा पूर्ण होते, 70 ते 75%. तिथून पुढं अमरकंटकवरून फक्त 700 किलोमीटर आपल्याला ओंकारेश्वर राहतो. आणि मंडळाच्या जंगलात घुसलो, मंडळाचा प्रवास झाला म्हणजे असं वाटतं का अमरकंटक आला. तरी चला असंच आनंदाने आजचा प्रवास सुरुवात करू, आणि सुरुवात केलेलाच आहे. तर चला मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात. जाऊयात. आज दुपारपर्यंत आपलं नेटवर्क असणार आहे, दुपारच्या नंतर कदाचित आपलं नेटवर्क जाणार आहे, बघूयात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. भेटूयात पुढं मंडळाच्या जंगलाचा आनंद घेऊयात. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. माइक की सेवा बहुत है मैया. नर्मदा मैया की जय.
नर्मदे हर नंतर सांगतो काय आहे ते. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. पहिला चायचा कॉल झालेला आहे आपल्याला. आणि ह्या बाबाजींनी, बाबाजी नर्मदे आपकी माला दिखाइए मेरे को. अरे बाप रे, नर्मदे हर. बहुत बहुत बढ़िया, बहुत आनंद आया देखने में. देखिए जे आपने पोहा के लिए पूछा, जो ऐसा है हमने अभी तक 11 तोड़ी नहीं है. हाँ, कल की 11 जो थी वो आज दोपहर में 11-12 बजे तोड़ेंगे, इसलिए पोहा नहीं खाया, इसलिए चाय पिया. ठीक है ना. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला चला नर्मदे हर मंडळी, भेटूयात पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा, ही गोष्ट आपण ऐकलेली होती आतापर्यंत मंडळाबद्दल. ती मंडळाची मंडळा नाही मंडळा हा. तर मंडळाची ती गोष्ट आजपर्यंत आपण जी गोष्ट ऐकली होती, मंडळामध्ये जेवण भेटत नाही, खरंच तसंच आहे. आणि त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. आणि एक गोष्ट आणखीन एक आमच्या महाराजांनी सांगितली, जे पुढे गेलेत, विठ्ठल शिंदे, अभिरामजी महाराज, हे लोक पुढे गेलेत. त्यांनी सांगितलेलं आम्हाला का जरी जेवण भेटत नसलं तरी काही भाविक असे आहेत तर रस्त्यावर येऊन आपल्याला पॅकेट देतात जेवणाचे. मस्त चपात्या, भाजी, सगळं सॅलड वगैरे सर्व असतं. याची पहिली प्रचिती ही बघा, हे पॅकेट, याच्यामध्ये चपात्या आहेत, भाजी आहे आणि सलाड आहे. आणि हे त्या आईने दिलं. ती तुम्ही ती तुम्ही ती आई बघितली ना, आणि ती माता राणी, तिने हे सर्व आणून दिलं सर्वांना. एवढंच नाही तर तुम्हाला जर कपडे सुद्धा पाहिजे असेल ना, ती कपडे पण कॅरी करते. हाँ, धोतर काय, नहीं नहीं मतलब वो आपका सवाल नहीं है, मतलब वो लोग कैरी कर रहे हैं साथ में. हाँ, वो देने के लिए. हाँ, देने के लिए कैरी कर रहे हैं. वो जो भी हो, खाना और कपड़ा. इंसान को जीने के लिए 3 चीज़ें जरूरी है: अन्न, वस्त्र और निवारा. निवारा मतलब रहने का स्थान, अन्न और वस्त्र. बरोबर. हे तिन्हीचे तिन्ही स्थान आपल्याला या नर्मदा परिक्रमेमध्ये आरामशीर भेटून जातात. त्याच्यामुळे काही काळजी नाही. भले मंडळाचं जंगल कसंही असू द्या, अशी भाविक आपल्याला रोज आता 3 दिवस पॅकेट आणून देणार आहेत जेवायला अशी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. पुढं पुढं भेटूया, असेच अनुभव येणार आहेत आपल्याला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला जी पॅकेट भेटलेली होती त्याच्याने आपण एकादशी सोडतोय आपली. आज आहे द्वादशी. म्हटलं रोज जेवढ्या वेळा एकादशी पडल्यात तेवढ्या वेळेला आपल्याला दुपारीच भोजन भेटलेलं आहे. पण आज पहिल्यांदा वेळेवर भोजन भेटलं आणि वेळेवर आपण एकादशी सोडतोय, पारणं सोडतोय एकादशीचा. तर मस्त आहे बघा. आपल्याला 4 चपात्या आणि उसळ, सलाड हे आपल्याला त्या माताजीने दिलं. आणि कदाचित रोज आपल्याला असंच काही ना काही भेटणार आहे. चला उपास सोडूयात. नर्मदे हर, श्री विठ्ठल. तर मंडळी, हा आपला झालेला आहे भोजन. आणि आपल्याला मस्तपैकी ज्या आईने आपल्याला, आजीबाईने आपल्याला जो पॅकेट दिलं तर मस्त याच्या 4 चपात्या, उसळ, सलाड. अरे वा, क्या बात आहे. मस्त एकादशी पण होती, आज द्वादशी होती. मस्त द्वादशीचं पारणं आपण फेडलेलं आहे. खूप आनंद. चला निघूयात पुढं. नर्मदे हर, श्री विठ्ठल. अजून कोणतरी बाबा आहे, तो काहीतरी देतोय आपल्या महाराजांना. असंच असतं इथं, कोण ना कोण भेटत असतात. नर्मदे हर. आजच्या दिवसातला आपला दुसरा पॅकेट जेवणाचा बघा. जेवणाचा दुसरा पॅकेट तो बघा. हे बाबा गाडी घेऊन फिरतात बघा. ही गाडी घेऊन फिरतात जेवण वाटायला. ही गाडी आहे, ही गाडी घेऊन सगळीकडे फिरतात जेवण वाटण्यासाठी, नर्मदा परिक्रमा वासियांसाठी. तर आपण त्याला छूट घेऊ. नर्मदे हर. चला नर्मदे हर. असं हे भोजन सगळीकडे आता इथून पुढं रोज आपल्याला 4 दिवस असंच भोजन भेटणार आहे. चला नर्मदे हर. आपण आलेलो आहोत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात. आपण इथं भोजन करू, जरा वेळ आराम करू, लगेच निघू. सगळं आज आपल्याला भेटलेलं भोजन दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. दर्शन करून येऊया.
श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला दुसरा पॅकेट. त्या पॅकेटमध्ये काय काय बघा, डाळ, भात, लोणचा, पापड, भाजी, सॅलडमध्ये बघा मस्त. कैसा लगा? अरे ना, भरा हुआ है लेकिन उन्होंने दे दिया था. चपात्या पण बघा, एका याच्यात 5 चपात्या, 5 चपात्या, डाळ भात, एवढा एकाला पॅकेट असतो एका पिशवीमध्ये. खूप खूप असतो भरपूर. त्याला काय टेन्शन नाही. नर्मदे यार, जेऊया, नंतर भेटूया. आपले दुपारचे भोजन विश्रांती झालेले आहे आणि मी मस्तपैकी एकदम प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये आपण जरा थांबलो होतो, जेवलो, जरा आराम केला. बरोबर 1 वाजत आहे. जाऊया पुढच्या दिशेने. नर्मदे हर. चला चला, मंडळा अमरकंटक. मंडळी आपल्याला आलेला आहे फाटा. म्हणजे एक जातो हायवेने शॉर्टकट, एक जातो थोडा मंडला मार्गे जंगल होऊन जातो. तर आमची इच्छा आहे का जंगल मार्गे जावं, म्हणून आम्ही चाललो आहे मंडला मार्गे. इथून जर लेप मारला तर अमरकंटक आपल्याला राहील फक्त 227 किलोमीटर इथून सरळ, आणि इथून 250 काहीतरी वाढेल थोडा इथून. असू द्या, वाढू द्या थोडा, पण इकडले आनंद घेऊया. अमरकंटक दिंडोरी इथून, आणि आपण चाललो सरळ आता जंगल मार्ग. नर्मदे हर श्री विठ्ठल. मंडळाला जाण्याचा सुरुवात, आणि लगेचच रिक्षाही सोडल्या सुरुवातच घाटाने झाली. खूप मोठा घाट आहे, खूप मोठा. भैया कितना बड़ा घाट है भैया? वहाँ घाट कितना बड़ा है? हाँ, ये वाला शुरुआती हो गया ना घाट से एकदम, मतलब मंडला का जो बोलते हैं ना, टेस्ट आने लगा. चला भेटूया पुढं जरा घाट चढून घेऊ. त्याला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळाने आपली पावर दाखवायला चालू केलेली आहे आणि त्या पावरच्या चलते बाबा आपल्यातून एक चादर फेकायला तयार झालेले आहेत. यही हटाओ पुराना वाला भी. नाही ये राही ना, इसको कंदे पे अभी, कारण की लोकल तर रस्त्यात येऊन बघा हे जमा झालंय. अरे बापरे, हे सगळं लोड झालं आमच्यावर सगळं. पण आता लोड वाटतंय, पण नंतर जंगलात हेच भेटणार नाही खायला. बघूया, रख लिया अभी इसमें मैंने. चला चला, तर काय नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. बघा हे मंडला. पुढं आपल्याला रोड कुठं संपल माहिती नाही, पण खूप खूप मोठं जंगल आहे. आपण शिरोमणी राजा शंकर शाह कुंवर आणि रघुनाथ शाह अमर शहीद स्मारक भवन. कोणीतरी खरंच या क्षेत्रासाठी लढले असतील, जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वा धर्मवीर संभाजी महाराज, हे जसे लढले असतील तसे इकडे हे यांचं नाव भरपूर आहे. चला, असे योद्धा आपल्याला पाहायला भेटतात. आणि जंगलामध्ये अजून आपल्याला रोड संपत नाही. कधी रोड संपेल तोच विचार करतोय आम्ही. चला बघू कधी रोड संपेल. म्हणजे रोड संपेल म्हणजे जंगल स्टार्ट होईल, काय म्हणजे स्टार्ट होईल का नाही होईल, का रोड बनवून टाकले या लोकांनी, बघूयात. नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान मंडलाच्या जंगलातून आस्ताला जात आहे. बघा जंगल आल्या किती फरक पडला. सूर्य भगवान चालले 4:30 वाजताच खाली, म्हणजे आपण जंगलात आलो ना, जंगलात लवकर अंधार होतो. नर्मदे हर, नर्मदे हर. चला मंडळी चालूया. जंगल खूप मोठा आहे, खूप खूप मोठा आहे, खूप विशाल जंगल आहे. मंडलाचं नावच आहे तसं जंगलमध्ये. आणि ह्या जंगलामध्ये हा नवीन तयार केलेला हा रोड आहे. किती हा रोड लागणार आहे माहिती नाही आपल्याला. चला नर्मदे हर.
दोन्ही हाताने खातात, दोन्ही हाताने. दोनों हाथ दोनों हाथ दोनों हाथ दोनों हाथ चल रहा है. दोनों हाथ चल रहा है. धनाधन धनाधन धनाधन. अरे तरी ओए ओए काय लढणार आहे ए ओए चला ते बोलतात नाही का, काय दोन्ही हाताने कमवायला लागलाय. हे बघा दोन्ही हाताने खाताय. दोनों हाथ नर्मदे हर. तीनों हाथ लग रहा श्री विठ्ठल नर्मदे हर. वा आता वाटतंय बाबा जंगलात आलो. हे बघा बसायसाठी. आणि हा दुकान आहे बघा, दुकान. चला दुकानात जाऊया. हे चायचं दुकान आहे. वा 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 खूप सुंदर सनसेट. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा आख्या शेवटी पोचलो. पोच गए बरोबर टाइम पे पोच गए एकदम. चला आपण पोचलेलो आहोत बिदा दांडी राधाकृष्ण मंदिर. आतमध्ये जाऊन जरा विचारपूस करूयात आणि नंतर आपण भेटूया. चला नर्मदे हर. हां बरोबर बजा. चलो नर्मदे हर. चला आपण आलेलो आहोत मंडळा बिजा दांडी इथे. आणि काय सुंदर सुंदर माझ्या प्रभूंची मूर्ती आहे. वा प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता, भगवान कृष्ण, राधा, तुम्हाला जे समजायचे समजा. गणपती बाप्पा आणि माझी नर्मदा मैया बघा. अति सुंदर बासुरीवाले कन्हैया कृष्ण. हा मंदिर राधाकृष्ण मंदिर आहे. या मंदिराला नाव गणपती बाप्पा मोरया. आणि नर्मदा मैया बघा. वा अद्भुत. आणि माझे लड्डू गोपाल माझे राधाकृष्ण. या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये आज आपण वास्तव्याला थांबलेलो आहोत. आज हमारा मंडला का पहिला दिन. आज पहिला दिन मंडला का पहिला दिन. पहिला दिवस मंडलाचा. उद्या मंडलाचा दुसरा दिवस. आणि आपल्याला उद्यापासून नाही पण परवापासून 100% तटमार्ग, सुंदर असा तटमार्ग लागणार आहे मंडला का. बोला ना बाबाने. जरा याद रखना बाबाने ज्योतिर्लिंग परत रेकॉर्डिंग कर लेंगे थोडे दिवस. पण खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि राहायची व्यवस्था खूप खूप छान आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. म्हणजे अशा या जंगलामध्ये हे बघा लड्डू गोपाल यांच्याकडे लक्षात नव्हता. म्हणजे अशा या घनघोर जंगलात एवढी सुंदर व्यवस्था खरंच खूप सुंदर आहे. मंदिरचा आवारा, मंदिराचा सर्व काही सुंदरच आहे. सर्व सेवेकरी मंडळी असतील, सगळी बाहेर जाऊन रोडवर जाऊन परिक्रमावासी यांना बघतात. देख रहे लोग बाहर से परिक्रमावासी को आ रहे हैं क्या? नहीं, इधर परिक्रमावासी नहीं है ना के बराबर. और जिसने इधर नहीं आया उसका परिक्रमा आधा हो गया. म्हणजे काय करतात तुम्हाला मगाशी मी दाखवलं बघा. डायरेक्ट असं मंडळा तो हायवे जातो. तिथून जर गेलो तर आपली परिक्रमा पूर्ण मानली जात नाही. कारण की तिथून गेल्यानंतर आपल्याला तीर्थक्षेत्र सुटतात. हाँ क्योंकि एक डिंडोरी में ही खाली मैया दिखती है. और उसके बाद में हा जो मार्ग आहे जो आम्ही वापरला आहे, हा मार्ग साधू संतांनी वापरलेला मार्ग आहे. ये सबसे पुराना मार्ग है. लोग जाते हैं परिक्रमा के लिए. साधु संतों ने पुराना मार्ग है ये, जहाँ से लोग जाते हैं परिक्रमा के लिए. अब हाईवे ये पीछे वाला शॉर्टकट बन गया. लोग उसको 2 दिन 4 दिन बचाने के लिए उधर से निकल जाते हैं. खाली 2 दिन बचाने के लिए. पर वो वहाँ पे जाने का मतलब ये हो गया कि आपकी परिक्रमा आधी हो गई. पूरी तरह आपको मेहनत जो किया वो पूरी तरह से ध्वस्त हो गया. कुछ नहीं मिला. आधी मिला कुछ फायदा. त्याच्यामुळं ते 2 दिवस वाचवण्याकरता लोक तिथून जातात. माझी विनंती आहे त्यांना का काही गरज नाही. आहे भरपूर व्यवस्था इथून. एखाद दिवस जेवायला भेटणार नाही ना, 2 दिवस जेवायला भेटणार ना, काय हरकत आहे. पण इथून या. माझी विनंती आहे सर्वांना. तिथून जाऊ नका हायवेवरून. मंडला मार्गे या तुम्ही सर्वजण. काहीच अडचण नाही. बघा पहिल्या दिवशी आनंदाने दुपारी 2दा जेवलो आम्ही. एकदा सोडून 2 बार खाना खाया. और आदि होने का रीजन बता दो. नर्मदा पुराण में इसी रास्ते का जिक्र किया है. पुराण में इसी रास्ते का जिक्र है. बाबांना माहिती नव्हतं. बाबाला मी सांगितलं. अनुसार हम बोल रहे हैं, हम अपनी मर्जी से नहीं बोल रहे. आम्ही हा मार्ग हा पुरातन आहे. नर्मदा पुराण म्हणजे नर्मदा परिक्रमामध्ये शुल्पानी झाडी, मांडवगड आणि मंडला. म्हणजे हे जे डोंगर आहेत ना, ह्या डोंगरांना सुद्धा परिक्रमेच्या आत घ्यायचं असतं. करो या ना करो. नहीं खप्परमाल में जाना पड़ता है. ये सब पहाड़ी है ना,
ये सब पहाड़ी को अंदर लेना पड़ता है परिक्रमा के, अच्छा, परिक्रमा का अंदर लेना, परिक्रमा के अंदर बार बार नहीं करना। बार बार नाही. तभी तो परिक्रमा हुआ हां, ये उसी का म्हणून मतलब। हे जे पहाडी आहेत, मंडाला झालं, मांडवगड झालं, शूलपाणी झाडी झाले, या सगळ्यांना आपण आत ठेवलेलं आहे परिक्रमेमध्ये आणि यालाच परिक्रमा म्हणतात. चला, अनेकांचे अनेक विचार, अनेकांचे अनेक काही ना काही थिंकिंग असतात, काही ना काही आपला असतात. असू द्या, ज्याच्या त्यानं ज्याच्या त्याच्या परीने आपापली परिक्रमा करावी, पण सुंदर परिक्रमा करावी. चला, आणि सुंदर असा हा आश्रम आहे. आता तुम्हाला मी गुड नाईट करतो, त्या अगोदर आणखीन एक गोष्ट. चला, महादेवा. बहुत बड़े शिवलिंग एक से बढ़ के एक शिवलिंग मिलते हैं। एक से बढ़ के एक शिवलिंग. भोले वाह. बाबा के रत्न में एक से बढ़ के एक। मतलब इसका रूप जहाँ जाओ एक नर्मदे हार. चला तर मंडळी, आजचा दिवस आपण इथंच थांबूया. आजच्या दिवसाला आपण विश्रांती देऊया. आजचा आपला 69वा दिवस आहे. उद्या आपला 70 दिवस होणार आहेत. आज 69व्या दिवसाचा प्रवास अतिशय आनंदात आणि सुरेख असा खात पीत एकदम अगदी जंगलातून आपण आलेलो आहोत. खूप आनंद आला. ये तो बता दूं। हां, सबको दिखाया ऑलरेडी. सबको दिखा दिया? हां, तो त्यांना माहिती आहे आपण काय काय खाल्लं. दो ते बार आता तो मधून भरभर पेट सांगते. खा लिया मैंने। तर चला मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना. अरे बादल आहे की बादल है, बादल है, बादल है, देखो ना बादल है, बारिश होगी। पावसाचं वातावरण झालेलं आहे. बादल तर आहे. चला, आजचे दिवस आपण इथंच थांबूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्वांना शुभरात्री. आनंदी राहा. कोणाच्याबद्दल द्वेष करू नका. एक मन चांगली भावना मनात चांगली भावना ठेवा. कोणी जरी आपल्याबद्दल काही वाईट विचार करत असेल, त्याच्यावर लक्ष द्यायची आपल्याला गरज नाही. आपण मात्र आपल्या आनंदात जगा. चला, श्री विठ्ठल नर्मदे नर्मदे हर. हर.